नमस्कार. प्रेमाची गोष्टमध्ये आपण पाहत आहोत हर्षवर्धनने प्लॅन करून चुकीचा पत्ता पाठवून मुक्ताला त्यांच्या पार्टीत बोलवलेलं असतं. आता सगळ्यांना तिची छेडही काढायला लावलेली असते. सगळेजण तिच्या अवतीभोवती जमा होतात, तिची छेड काढत असतात. ती म्हणते मी चुकून इथे आले आहे, मी दुसऱ्या पार्टीत चालले होते. तेव्हा तो म्हणतो नाही, तुम्ही एकदम व्यवस्थित योग्य पार्टीत आलेले आहात. तेव्हा ती सगळ्यांपासून पिछा सोडण्याचा प्रयत्न करत असते. तिथे डान्स करणारी आलेली एक मुलगी, तिला सगळेजण छेडत असतात, कोण हात लावते काय करते. तेव्हा ती त्यांना दम देत असते, पण तिला कोणीही ऐकत नसतं. आणि हे सगळं काही मुक्ता पाहते आणि मुक्ताला खूप राग येतो. मग मुक्ता त्या मुलीला वाचवण्यासाठी तिथे जाते आणि त्यांना सांगते की त्या मुलीच्या इच्छेनुसार किंवा मनाविरुद्ध तुम्ही तिला हात लावू शकत नाही. ती फक्त डान्स करायला आणि परफॉर्म करायला आली आहे, तेवढंच करून घ्यायचं. कुठेही तिला स्पर्श झालेला मी खपवून घेणार नाही, नाहीतर पोलिसांना बोलवेल आणि मग तुम्हाला जेलमध्ये टाकेल, अशी धमकी मुक्ता देऊ लागते. आणि तो मुलगा मग म्हणतो ठीक आहे, आम्ही पोलिसांना नका बोलू, आम्ही नाही करणार तिला काही, जाऊ द्या तिला, असं म्हणत ती मुलगी लगेच मुक्ताकडे पाहू लागते. मुक्ताने तिला वाचवलं असतं सगळ्या ह्या माणसांपासून दारू पिलेल्या. मग ती मुलगी तिचा हात पकडते आणि तिला थँक्यू म्हणते. आणि ते मुलंही म्हणतात ठीक आहे, हिला जायचं असेल तर जाऊ दे, आम्ही बघतो पुढे काय करायचं. आणि ती मुलगी थँक्यू म्हणते आणि लगेचच मुक्ताला म्हणते येते मी, असं मग मुक्ताला म्हटल्यानंतर ती निघून जाते. मुक्ताही म्हणते काळजी करू नको, जा तू, सुखरूप आहेस तू, असं म्हणत तिला ती काढून देते. आणि मग ती मुलं, आता ती मुलगी गेल्यानंतर मुक्ताला कसे सोडणार. मुक्ता ही निघू लागते. मुक्ताच्या लगेच हात आडवा करून तिला थांबवतात. ती मुलगी गेली आहे, आता तिच्या बदल्यात तुला परफॉर्म करावं लागेल. ती आम्हाला खुश करणार होती ना, आता तुला करावं लागेल आम्हाला खुश. तेव्हा ती म्हणते काय काय मूर्खपणा आहे, चल वाट सोड, असं म्हटल्यानंतर तो म्हणतो आम्ही एवढ्या सहजासहजी आलेला आमच्या तावडीतलं पाखरू काही सोडत नसतो. आणि मग तो तिला दम देऊ लागतो की आम्ही तुला सोडणार नाही. ती मुलगी गेली आहे तर तिच्या वाटची तू डान्स कर आमच्यासोबत आणि आम्हाला खुश कर. तेव्हा मुक्ताच्या लक्षात येतं की हा काहीतरी चुकीचा प्रकार आहे, हे चांगली माणसं नाही. सगळेजण तिच्या आजूबाजूला तिची छेड काढू लागतात, कोण काय करते कोण काय नाही सगळं तिच्या लक्षात येत असतं. सगळेजण तिच्या जवळजवळ येण्याचा प्रयत्न करू लागतात. तिला पुरतं लक्षात आलेलं असतं की आपण अडकलेलो आहोत, आपल्याला इथून सुटका कशी मिळावी, म्हणून तिच्या काहीही करायचं कळेना. मग ती प्रयत्न करू लागते, काय करावं सुचेनासं होतं. मग तिला एक युक्ती सुचते. मग ती सगळ्यांना धमकी देऊ लागते की मला जर तुम्ही इथून जाऊ दिले नाहीस तर मी तुम्हाला पोलिसांच्या ताब्यात देईल. तो मुलगा तिच्या खूप जवळ येऊ लागतो, तिला खूप राग येतो. मग ती त्याच्या गालात एक सटकन सनसनी ठेवते आणि तो मुलगा इतका निर्लज्ज असतो. मुक्ताने त्याच्या रागाने इतकी जोरात गालात मारलेली असते, तरीही तो म्हणतो मॅडम हा गाल पण स्पर्श करा ना, किती सुंदर स्पर्श होता. हे ऐकल्यानंतर आता मुक्ताच्या लक्षात आलं आहे की आपण एकदम घाणेरड्या ठिकाणी अडकलेलो आहोत. आता इथनं निघायचं कसं, तिला काही सुचेना. ती जाण्याचा प्रयत्न करू लागते. तितक्या समोरून हर्षवर्धनचा मित्र येतो, तोच हा ज्याने पूर्वी त्रास दिलेला नव्हता मुक्ताला. तिचं लायसन कॅन्सल होईल इथपर्यंत त्या व्यक्तीने त्रास दिलेला होता. तेव्हा तो तिला म्हणतो ओळखलंस का मला. त्याला पाहून मुक्ताला खूप राग येतो. ती म्हणते तुला कसं विसरणार. तो म्हणतो अरे वा, याचा अर्थ मी पॉप्युलर आहे, मला विसरली नाहीस तू अजून. तेव्हा ती म्हणते मला त्यावेळेला वाटायचं की तुम्ही फक्त थोडेसे बेशरम आहेत, पण आत्ता माझ्या लक्षात आले तुम्ही एकदम खालच्या लेवलचे एकदम घाणेरडे माणूस आहात आणि तुमच्यासारख्या घाणेरड्या माणसाशी बोलण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही, असं बोलू लागते. आणि तोही तिची छेड काढत असतो, तुझ्यासारख्या सुंदर मुलीला सगळ्यांनी पाहावं असंच तुला वाटत असतं ना, आज ना आम्ही सगळेजण तुला एकदम खुश करणार आहोत, तू जसं पाहिजे तसं वाग, इथे तुला कोणीही अडवणार नाही. बऱ्याच वेळा सुंदर मुलींना वाटतं की आजूबाजूच्या मुलांनी माझ्याकडं पाहावं आणि मलाच एंटरटेन करावं. आज आम्ही सगळेजण तुलाच पाहणार, तुलाच एंटरटेन करणार. तेव्हा मुक्ता त्यांना धमकी देऊ लागते, हे सगळे घाणेरडे शब्द तुझे तोंडात ठेवायचे, इकडे काढायचेच नाही. इतका घाणेरडा माणूस आहे, तुझ्याशी बोलण्यात मला अजिबात इंटरेस्ट नाही. त्यावेळी तो दुसरा मुलगा येतो आणि तो म्हणतो मग माझ्याशी बोल, माझ्या जवळ ये, असं म्हणत तो तिच्या जवळ जाऊ लागतो. जवळ जाता जाता तिचा पदर हातात घेतो. हातात घेतल्यानंतर तो ती साडीचा पदर खेचू लागतो. हे सगळं काय हर्षवर्धन मजा घेत असतो लांब उभं राहून. त्याला माहिती आहे आता ह्या मुलं काही ह्या मुलीला सोडत नाही. आणि
प्रत्येकजण तिच्या साडीला खेचू लागतं, छेड काढू लागतात. ती पदर धरून उभी असते. हा काय मूर्खपणा आहे सोड. पण तिला आता पूर्ण लक्षात आलं आहे आपल्याला याच्यातनं काहीतरी नवीन युक्ती काढावं लागेल. तिनं तिच्या हातातला मोबाईलचा वापर करायचं ठरवते. आता कुणालाही ती काहीही बोलत नाही आणि ते समोरनं जे मूर्खपणा करत असतात त्यांना काहीही प्रत्युत्तरही ती देत नसते आणि तिची स्वतःला सोडवण्याचा प्रयत्नही चालू असतो. इकडे मिहिका फोन करते सागरला आणि विचारते अजून ताई आली कशी नाही. तेव्हा तो सांगू लागतो अर्धा तास झाला आहे मी तिला सोडले, पण तुम्हाला भेटली कशी नाही. मग तिला काय झालं असेल म्हणून तो विचार करू लागतो. मी सोडून तर योग्यच पत्त्यावर आलो आहे, अर्धा तासापूर्वी सोडलं, कुठे गेली असेल. मिहिका म्हणते अहो सावनीलाही ती भेटलेली नाही, आम्ही खूप कधीची वाट पाहत आहोत तिची, पण ती अजूनही इथे आलेली नाही. सागर आता टेन्शनमध्ये आला. मी बघतो ती कुठे आहे आणि मग तुला कळवतो असंही मिहिकाला सांगतो. मिहिका म्हणते जर तिला येऊन अर्धा तास झाला आहे मग मला इथे भेटायला पाहिजे ना. मग ती इकडे तिकडे शोधू लागते. सागरलाही टेन्शन येतं, काय झालं असेल का, किंवा मग त्या क्लिनिकला गेल्या असतील बहुतेक, काही अर्जंट एमर्जन्सी आली असेल तर. इकडे मुक्ता सगळ्यांच्या तावडीत सापडलेली असते. स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न ती करत असते, पण ते तिला काहीच हालचाल करू देत नाही. ती त्यांना धमकी देत असते जर मला काय झालं तर मी सागर कोळीची बायको आहे, तो तुम्हाला सोडणार नाही. पण हे सगळे मुलं तिला म्हणत असतात इथे ना CCTV कॅमेरे लावलेले आहे आणि त्याच्यात साफ दिसते तू आनंदाने स्वखुशीने आतमध्ये आली होतीस. आता बाहेर जाताना तू काही पोलीस स्टेशनला जाणार अशा अवस्थेत राहणारच नाही, त्यामुळे तू काही जाणार नाही बाहेर. आम्ही तुला इथे एन्जॉय करायला बोलवलेलं आहे. इकडे सागरला फोन लागतो. सागरला वाटत असतं की ती क्लिनिकला गेली आहे. तो तिला विचारू लागतो अहो कुठे आहात तुम्ही, पण तिचा आवाज येत नाही. आजूबाजूच्या त्या मुलांचा आवाज येत असतो. ते तिला सांगत असतात की तुला आता आम्हाला खुश करावं लागेल, आमच्यासोबत डान्स करावं लागेल, आम्ही सगळेजण तुझ्यासोबत एन्जॉय करणार आहेत. हे शब्द ऐकल्यानंतर सागरच्या लक्षात येतं की ती काहीतरी अडचणीत आहे. तेव्हा मुक्ता त्याला हिंट मिळावी म्हणून बोलू लागते की मला वाटलं की ही सावनीची पार्टी आहे, पण ही सावनीची नाही तर हर्षवर्धनची पार्टी आहे आणि तुम्ही मला चुकीचा पत्ता का दिला, मला इथून जाऊ द्या, मला सोडा असं बोलत असते. आणि ते व्यक्ती तिला म्हणत असतात नाही तू आता पार्टीला आले आहे, पूर्ण एन्जॉय केल्याशिवाय आम्ही तुला जाऊच देणार नाही असंही ते बोलत असतात. तेव्हा सागरच्या पूर्ण गोष्ट लक्षात येते आणि मग तो तिथे जाण्यासाठी धावू लागतो. इकडे बरोबर फोन लावल्यानंतर नेमका त्याच वेळेला तो माणूस तिला धक्का देतो, तिचा मोबाईल खाली पाडून टाकतो. कुणालाही फोन करायचं नाही असंही तिला धमकी देत असतो. आत्ता काय आम्ही तुला सोडत नाही आणि तू इथून जेव्हा दिवशी बाहेर जाशील त्या क्षणाला तू काही कुणाला भेटू शकणार नाही अशा अवस्थेत सगळ्यांना मिळेल. तेव्हा चला आपण सगळेजण एन्जॉय करूया असं म्हणत ते मुक्ताच्या आणखी जवळ जाऊ लागतात. मुक्ताला इतका राग येतो, पण तो इतका निर्लज्ज असतो ना त्या क्षणाला तो माणूस. मग ती काहीही बोलली तरी ते एन्जॉयच करतात. तिने तर अक्षरशः त्याच्याही गालात अशी सटकन मारलेली असते ना, तरी तो म्हणतो अरे वा इकडनं किती छान स्पर्श झाला, इकडनंही कर ना असं म्हणत तिची छेड काढत असतो. आणि या सगळ्या गोष्टींचा आनंद हर्षवर्धन मनापासून घेत असतो, कारण हिने माझा अपमान केला होता, आता हिचा झालेला अपमान मला खूप छान वाटत आहे असं हर्षवर्धन मनातली मनात बोलत असतो. आणि त्याने ह्या सगळ्यांना तिला एकदम परफेक्टपणे बदनाम करायचं, तिची अशी अवस्था करायची तिने पुन्हा डोकंच वर काढलं नाही पाहिजे असं हर्षवर्धनने सांगितलेलं असतं. त्याप्रमाणे त्याचे मित्र मुक्ताची छेडछाड काढू लागतात, तिला स्पर्श करायला एकदम जवळ जात असतात. तो एक जण तर म्हणतो आपण पार्टी एन्जॉय करू, तूही कर असं म्हणत तिला गिफ्ट देतो, तुला असं हे पी असं म्हणू लागतो. तितक्यात पाठीमागनं सागर तिथे येऊन पोहोचतो. सागर त्या व्यक्तीची कॉलर पकडतो आणि म्हणतो ह्या मॅडमचा नवराही इथे आलेला आहे तुम्हा सगळ्यांना रिटर्न गिफ्ट देण्यासाठी, त्याचाही थोडा पाहुणचार तुम्ही घ्या असं म्हणत तो तिथल्या 2-3 मुलांना इतका बेदम मारतो, त्यांची पाहण्याची परिस्थिती जोगे असते. सगळ्यांना तो इतका मारतो आणि मुक्ताला जरा बरं वाटतं की आता ह्या क्षणाला फक्त सागरने आपल्याला वाचवलं आहे. आपली इज्जत जाण्या अगोदर सागर इथे पोहोचला, त्यामुळे आपली इज्जत वाचली म्हणून ती सागरच्या जवळ जाते. सागरला ती घाबरलेली दिसते, तो तिला जवळ घेतो आणि म्हणतो कुणालाही काहीही घाबरायचं नाही, सगळ्यांना धमकी देतो, जर कुणी आईच्याजवळ किंवा माझ्याजवळ आला तर त्यांची खेर नाही असं म्हणत असतो. आणि मुक्ता खूप घाबरलेली असते, खूप रडतही असते. जर आज सागर वेळेवर पोचला नसता तर मुक्ताची काय अवस्था असते ही ती इमॅजिन करत असते. आणि तिथे मग हर्षवर्धन येतो आणि म्हणतो सॉरी माझ्या मित्रांमुळं हे सगळं घडलं, मला माहीत नव्हतं की ही इथे येणार आहे, आम्ही नाचणाऱ्या मुलीला बोलवले होतं त्यामुळे सगळेजण तिची मजा घेत होते, आता आमची काय चूक त्यात असं तो बोलू लागतो. आणि सागरसमोर
लगेचच तो हातही जोडणार असतो की आम्हाला माफ करा, आमच्यामुळे तुम्हाला इतका त्रास झाला. माझ्या मित्रांना माहीत नव्हतं ही सागर कोळीची बायको आहे. चुकून त्यांच्याकडनं असं घडलं. आम्ही नाचणाऱ्या मुलीला बोलवलेलं होतं आणि ही इथे पोचली त्याच्या अगोदर. माझ्या मित्रांचा गैरसमज झाला. मग ते हिची छेड काढू लागले. सॉरी हं, असं म्हणत तो त्या दोघांसमोर हात जोडत असतो आणि सागर त्याला थांब, तिथेच माफी मागायची तुझी अवकातही नाही असं खुणवतो आणि तिथून तो मुक्ताला घेऊन घरी येतो. मुक्ता मात्र घरी आल्यानंतरही खूप घाबरलेली असते, रडत असते. तिला ते क्षण आठवून अंगावरती काटा येत असतो. किती घाणेरडा स्पर्श, किती घाणेरडा प्रकार होता ते आठवून तिला खूपच घाबरल्यासारखं होत असतं. त्या क्षणाला तो आलेला जवळ व्यक्ती, त्याला मारलेली तिने मारलेली थोबाडीतली ते सगळं आठवून तिच्या अंगाला अक्षरशः काटा येत असतो आणि तिला रडायलाही खूप येत असतं. त्या क्षणी जर माझं काही बरं वाईट झालं असतं, माझी इज्जतीचं काही झालं असतं तर काय झालं असतं, म्हणून तिला आठवून खूपच रडायला येत असतं आणि अंगावरती काटाही तितकाच येत असतो. सागर मात्र तिची काळजी घेत असतो, तिला पाणी देतो आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नको, असा मोठा श्वास घे आणि हे सगळं विसरण्याचा प्रयत्न कर. पण तिला सगळं डोळ्यांसमोर असं फ्लॅश आऊट होत असतं. ती म्हणते मी कितीही सांगते ना, विसरण्याचा प्रयत्न करते ना, तरीही माझ्याकडनं ते विसरल्याच जात नाही. ते सगळे क्षण माझ्या डोळ्यापासून असे झरझर जातात. मला खूप भीती वाटत आहे. सागर तू जर आला नसता तर माझी आज काय अवस्था झाली असती. मी जगाला तोंड दाखवू शकले नसते. अशी अवस्था त्या व्यक्तींनी माझी केली असती. आणि मग ते क्षण आठवून तिला खूप रडायला येत असतं. तो घाणेरडा स्पर्शही मला अजूनही जाणवत आहे सागर, असंही ती सांगत असते. आणि सागर मात्र तिचे डोळे पुसतो. तिला सांगतो कसलाही विचार करायचा नाही, डोळे बंद कर, असा दीर्घ श्वास घे आणि विसरण्याचा प्रयत्न कर बरं. तेव्हा ती त्याचं ऐकते. प्रयत्न तर खूप करते पण विसरलं जात नाही असंही ती सांगू लागते. मग सागर म्हणतो एक काम कर, बघू तुला कोणी ॲड्रेस दिलं तर मला सांग. तिनं मोबाईल दाखवते की मला ना त्या पार्टीचा ॲड्रेस सावनीने दिला होता. मग तो म्हणतो ठीक आहे, आपण नंतर बोलू, हे सगळं विसरून जा, कुणाला काहीही सांगायचं नाही आणि डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न कर बरं, असं म्हणत तिला तो झोपायला देतो, पांघरायला देतो. पण ती म्हणते माझा हात सोडून कुठेही जाऊ नको, मला खूप भीती वाटत आहे. त्याचा हात एकदम घट्ट हातात धरून सागर मुक्ताजवळ बसतो आणि मुक्ता झोपण्याचा प्रयत्न करते. मुक्ता झोपली की नाही तो चेक करतो. तिला गाढ झोप लागते हे पाहिल्यानंतर त्याला आठवू लागतं की तो पत्ता जर सावनीने दिला होता, म्हणजे हर्षवर्धनने तिला मुद्दाम तिथे बोलवलं. दोघांनी मिळून सावनीचा डाव असावा. दोघांनी मिळून मुक्तासोबत बदला घेतला. सावनीला राग आहे मुक्ताचा हे माहिती होतं, पण ती असं काहीतरी करेल याची काही कल्पना सागरला नव्हती. आता मात्र सागर चिडला. आता सावनीला मी सोडणार नाही असं म्हणत तो सावनीला बाहेर खाली बोलवतो आणि खाली बोलवल्यानंतर तो तिला जाब विचारतो, त्या पार्टीचा ॲड्रेस का दिला तू मुक्ताला? तेव्हा ती म्हणते नाही अरे मी असं काही केलेलं नाही, माझ्यावर विश्वास ठेव. तेव्हा तो म्हणतो तुझ्या मोबाईलवरनं तिला मेसेज आला आहे, तुझ्या मोबाईलचा पासवर्ड तुला सोडून कोणाला ठाऊक तरी असेल का? कोण कसं काय सेंड करेल? तेव्हा ती म्हणते हां आत्ता आठवलं, आमच्या दोघांकडे तो पासवर्ड आहे, माझ्याकडे आणि आदित्यकडे. आम्ही दोघं सोडून कोणीही त्या मोबाईलला हात लावतच नाही रे. मग तो म्हणतो आदित्यने तर नसेल ना करेल. सावनी जीव तोडून सांगत असते मी असं काहीही केलेलं नाही. मग सावनीला राग येतो. सावनी आदित्यला घेऊन येते आणि आदित्यला विचारू लागते बाळा तू माझा मोबाईल घेतला होतास का? तोही खूपच शहाणा, त्याला हर्षवर्धनने ट्रेनिंग देऊन ठेवलेली, तो काही कबूल होत नाही. तो म्हणतो मम्मा तू रडत आहेस ना, तुला ना ह्या माझ्या पप्पांनी रडवलं ना, त्या मुक्ता आंटीसाठी हे आपल्या दोघांचाही विचार करत नाही, दरवेळेला तुला रडवत असतात. तू का रडते आहे? तुला हे काही बोलले का? नक्कीच यांच्या दुसऱ्या बायकोने यांना काहीतरी सांगितलं असेल, त्याच्यामुळे ते आपल्या दोघांशी भांडत असतात. आपल्या दोघांचा पप्पा अजिबातच विचार करत नाही. हे ऐकून मात्र आता सागरला राग आला आहे. हात चूक तर मान्य करतच नाही आहे, वरतून मुक्ताबद्दल असं घाणेरडं वाईट बोलत आहे. आणि हे पाहिल्यानंतर सागरचा राग अनावर होतो. त्याच्या तोंडात मारण्यासाठी आता सागरने हात वर केलेला असतो आणि त्या क्षणाला तिथे मुक्ता पोचते, त्याचा हात पकडते. पुढे जे काही होईल ते पाहणं खूपच रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत आम्ही लवकरात लवकर पोहोचवू शकेल. तेव्हा आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.